हॅलो गाईज, कशा आहात? होप मजेत असाल. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर शक सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होतं कधी ना कधीतरी, कुठल्या ना कुठल्या गोष्टींनी शक निर्माण होतो. तर आज दीक्षाच्या सुद्धा मनात शक निर्माण झालाय. तर चला बघूया हा व्हिडिओ कसा झालाय. होप तुम्हाला आवडेल. नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ. तर चला बघूया. काय बोलू? काय झालं तुला? झालं काय ते सांग. काय नाही झालं. मग आता काल रात्री म्हणजे गाईज ही अशी सोप्यावरती झोपली होती आणि हिला खोकला होता नाही का, असा खोकत अशी चांगली झोपली होती बिचारी. मला काय वाटलं तुम्हाला काय वाटलं म्हणजे कुणीही विचार करेल म्हणजे माझ्या जागी, म्हणजे तुमची बायको जर अशी सोप्यावर झोपली असेल तर तुम्ही काय म्हणणार? उठ बाबा जाऊन बेडरूम मध्ये झोप म्हणणार ना. तर मी हिला म्हटलं की तू उठ आणि बेडरूम मध्ये जाऊन झोप, तू पोरं पण येतील, मला पिक्चर बघायचा आहे. म्हणजे मी असं बघणारच होतो, पण ही मला तिथं सोफ्यावरती झोपलेली चांगली नाही वाटली. म्हणजे तू आतमध्ये आरामशीर झोपू शकते असं मी हिला म्हटलं. तर ही आता मला म्हणते तुम्ही तसं का मला म्हटले, तुम्ही किती वाजता झोपले, तुम्ही काय करत होते रात्री, तुम्ही मला असंच का म्हटले आतमध्ये जाऊन झोप, म्हणजे तुम्ही काय काय करत होते, असं काय 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 बोललं तू? परत एकदा बोलून दाखव. नाही सांग ना मला. म्हणजे तुम्हाला कळतंय का काही? म्हणजे हिच्या मनात आहे ना माझ्याबद्दल शक निर्माण होतोय. शक होतंय का? नाही तेव्हा म्हणत नाही का कशाला झोपली, का झोपली, काय शपथ. आणि काल म्हणले झोपून जाऊन आज झोप. नाही तेव्हा म्हण कशी काय झोपली तू? मग कशी आता झोपली तर मी तुला कसं हे करू? तुम्ही तिला म्हटलं की जाऊन तू आतमध्ये झोप आणि आता तिला सुचलं ते बाबा माझा नवरा असं कसं बोलला मला नाही का, की मध्यरात्री तू, आणि मला म्हटलं किती वाजता झोपले. तुला शक निर्माण होते का माझ्याबद्दल? असं काही का? असं काय नाही. मग रात्रीच मनात आलं तर मी म्हणलं मला झोपायचं, जाऊ दे. आणि मग तू दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि त्यातल्या त्यात मी तिला एक बातमी सांगितली, त्यात तर तिला मग अजून शक नाही का, म्हणजे असं म्हणजे वेगळंच वाटतंय तिला. त्यामुळे तिच्या डोक्यात वेगळंच यायला लागले नाही का. तर शक करण्यासारखं मी नाहीये. काय बोललंय का तुम्हाला? अरे बोलली म्हणून तर आता तुम्हाला सुचलं. म्हणजे मी हसण्यासारखे पॉइंट होत होते आमच्यासोबत आता बोलताना, म्हणून मी घेतलं ते धडधडीमध्ये नाही का. असं व्हिडिओ चालू केलं लगेच की बाबा तुम्हाला पण काहीतरी चांगलं वाटलं बघायला. असं काय बघायला चांगलं वाटलं? यांना व्हिडिओ बघायला चांगलं वाटलं. म्हणजे मी तिची काळजी पण नाही घेऊ शकत. म्हणजे ती सोफ्यावर झोपली तर मी तिला म्हणू पण नाही शकत उठ आणि तू बेडरूम. आता इथून पुढे कशाला म्हणू तू झोप, नाही तू सोफ्यावर खाली पड, मला काय करायचंय. मी तुला ऐक ना, तेव्हा मी रागा विगत असेल, तेव्हा मी रागा विगत असेल. मग तुझं म्हणणं काय? उठलं तुम्ही म्हणले तू झोपली होती म्हणून मी उठवलंच नाही तुला. अरे हा तुला आहे आता काय म्हणायचं काय तुला? आता मला काहीच म्हणायचं नाही. हा मग तू असं कसं म्हणू शकते? म्हणले असंच, एवढं काय तेव्हा? एवढं नाही, ते टोन थोडं वेगळं आहे त्या म्हणण्यामध्ये. जाऊ दे, मला काम करायचं. तर बघा असं पण होतं. म्हणजे दोन्ही कुठल्याही साईडने, म्हणजे मला असं वाटतं बायकांचा स्वभावच असं आहे. म्हणजे कुठल्याही चांगल्या दृष्टिकोनाने विचार केला तरी पण तसंच आहे, आणि वाईट दृष्टिकोनाने जरी विचार केला तरी तसंच. आता तिला काय माहिती मी कधी झोपली होती बाहेर, तेव्हा पण म्हणायला पाहिजे होतं बाबा उठा ना आत मैसर. जाऊ द्या, काय लोड घ्यायला तिकडे सर. काय नको घेऊ ना लोड. तू नको घेऊ लोड, मी नाही घेते. तू नको घेऊ लोड. तू लोड घ्यायला लागली आता. जाऊ दे का? तर काही जाऊ द्या. असं तुमच्यासोबत पण घडतं का? नक्कीच सांगा. म्हणजे बायका नाही का, खरंच नाही का असं असतात दोन तोंडी म्हणू शकतो आपण. म्हणजे नाही का, एक ते केलं तरी पण का केलं तरी नाही केलं तरी का नाही केलं, असं होतं. 2 वेळा वेगवेगळं वागलं म्हणून माणसाच्या मनात शंका येतात, कळलं का? आली मग तुझ्या मनात शंका आली माझ्याबद्दल? शंका म्हणजे ते मी सांगाल मी तुम्हाला. कुणाला? तुम्हाला. काय सांगाल? सारखं की मला काम करू द्या. आणि ती काम करत होते म्हणून तो व्हिडिओ तिथंच थांबवला. अजून भरपूर वाढला असता. तर काहीच कसा वाटला व्हिडिओ?